शेख आणि मी आलेले आहे पुणे स्टेशन येथे. आम्ही ओपन सेशन घेतो रस्त्यावर होणाऱ्या छळवणुकीविषयी. तर त्यात आम्हाला एक असं दाम्पत्य भेटलेलं आहे की जे पूर्णतः ब्लाइंड आहे आणि ते वजन काटा असतो ते हे करून वजन करा आणि आम्हाला मदत करा याच्यासाठी ते काम करत आहेत. आणि त्याच्यातून आपला ते स्वतःचा रोजगार निर्माण करत आहे. तर त्यांना मदत करा असं ते आव्हान करतात ते. तर आपण चला त्यांच्याविषयी जाणून घेऊ आणि नेमक्या त्यांच्या समस्या काय, ते कुठे राहतात आणि आपण त्यांना कशा पद्धतीने मदत करू शकतो हे पाहूया. चला. या इकडे वजन करा, सहकार्य करा. आम्हाला दोघांना दिसत नाही तरी आम्हाला पोटा परपंचासाठी आम्ही बसलोय वजन काटा घेऊन. या इकडे वजन करा आणि सहकार्य करा. एका वजनाचं 5 रुपये वजन करून 5 रुपये देऊन कृपा करा. धन्यवाद. मदत करा आणि आम्हाला मदत करा आणि इतर तुम्ही पण मदत करा आणि वजन करून घ्या आणि इतर लोकांना बी सांगा आमच्याकडे वजन करीत जावं. आणि आपण लोकांना वजन करून पैसे देऊन मदत करा, सहकार्य करा. ही कळकळीची विनंती तुम्हाला. संसार आहे, 2 मुले आहेत आम्हाला. मुलींसाठी आम्ही वजन काटा घेऊन भीक मागण्यासाठी ते करण्यापेक्षा आम्ही वजन घेऊन पोट भरतो. गणपती रांजणगाव इथे आम्ही रोज असतो. तिथं कधी पण आले तर वजन करून सहकार्य करा आम्हाला. तुमचा नंबर घेऊन जाईल. आम्ही 20 वर्षापासून आहे. आमची कंपनी बंद पडली म्हणून मी बसून न राहता हे वजन काटा घेऊन बसून याच्या माझं पोट चालवतो. परवडतो. काही चार्ज आलो तो बुडवणाऱ्यासारखे मदत करण्यासारखे होऊन जातं. तुमच्यासारखे लोक देतात आम्हाला मदत. पहिले मी माणसं मोठं कंपनीत होतो. कामाला होतो. कंपनी बंद पडली 2003ला. तेव्हापासून मग मी तेच काम करतो. नाही आज मी कामानिमित्त आलोय. माणसं खूप आले ना. नाही कंपनीचे असतो. फोन करा किंवा बोला बोला. नमस्ते, मी भरत लोखंडे बोलतोय. आमच्याकडं मी वजन काटा घेऊन बसतो. तरी सर्वांनी या आणि वजन करा आणि एका वजनाला 5 रुपये असतात. तर 5 रुपये देऊन सहकार्य करा. तुम्ही पण वजन करा आणि इतर लोकांना सांगा वजन करायला. आम्ही रोज गणपती रांजणगावच्या गेटवर असतो. तरी आमचं याच्यावर पोट चालतं. तर सगळ्यांना सांगा वजन करा आणि यांना सहकार्य करा. आणि तुम्ही पण अंधापांगाला वजन करून मदत सहकार्य करत जा. आणि आपल्याकडून बी किती सहकार्य होईल तेवढं शक्यता करत जावा. आम्हाला कमाईची बाजू कमी असते म्हणून ही सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो.